Sponsored by Dr. Asadullah Khan English Medium School, Solapur. Admissions are open. सोलापूर शहरातील बसस्थानक अर्थातच एसटी स्टँडवरती अनेकांना गंडा बसत आहे। प्रवासी प्रवास करत असताना त्यांच्या बॅगा चोरी जाणे किंवा सोने दागिने लुटणे असे प्रकार सोलापूरच्या बसस्थानकात वारंवार घडत आहेत। पुन्हा एकदा सोलापुरातील एसटी दाम्पत्याला बोलण्यात गुंतवून तब्बल 9.5 तोळे सोने लंपास करण्यात आले आहे। डोंबिवली एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवासी दाम्पत्याला बोलण्यात गुंतवून ठेवून त्यांच्या जवळील सुमारे 9.5 तोळे सोन्याचे दागिने असलेली प्रवासी बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली। 21 मे रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून फिर्यादीत या ऐवजांची रक्कम 4,76,700 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे। मात्र प्रत्यक्ष बाजारभावानुसार ही किंमत सुमारे 9 लाखांपर्यंत असल्याचं बोललं जात आहे। परमेश्वर नरसप्पा वेळे, वय वर्ष 59, राहणार मनोहरनगर बिल्डिंग, डोंबिवली पूर्व, मुंबई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चौडी पोलीस ठाण्यात अज्ञात 2 चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बेळे हे पत्नी समवेत 21 मे रोजी सकाळी 9:30च्या सुमारास सोलापूर एसटी स्थानकातून सोलापूर ते डोंबिवली जाणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करीत होते। वेळे बसमध्ये चढल्यानंतर त्याच वेळी 2 अनोळखी व्यक्तीही बसमध्ये चढले होते। या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या 2 अनोळखी चोरट्यांपैकी एकाने परमेश्वर बेळे यांना बोलण्यात गुंतवून ठेवले, तर दुसऱ्याने त्यांच्या ताब्यातील बॅग फाडून बॅगेतील 4 तोळे सोन्याचे गंठण, 3 तोळ्याचे सोन्याचे तोडे, 2 तोळ्याच्या अंगठ्या व 5 ग्रॅमची अंगठी असा 4,76,700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे।